आज एक क्वेश्चन होता माझ्यासाठी की वर्कशीट कसं रेडी केलं जाते. वर्कशीट नेमकं प्रॅक्टिस पेपर असतात, ते पण लहान लेकरासाठी किंवा जे बिझनेस करतात त्याच्यासाठी असेल, किंवा मोठमोठे विद्यार्थी असतील जे कॉलेजला जातात त्यांच्यासाठी वर्कशीट तयार करणं असेल, या सगळ्या गोष्टी वर्कशीटमध्ये असतात. पण मी तुम्हाला आज किड्ससाठी म्हणजे लेकरांसाठी कशी वर्कशीट तयार करायची हे सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी हे सगळं कुठं शिकते तर स्किल पैसा कंपनीमध्ये, जिथे मी डिजिटल स्किल शिकते आणि अफिलिएट मार्केटिंग थ्रू अल्सो फ्रीलान्सिंग थ्रू मी इथे अर्निंग करते आणि त्याचबरोबर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना शिकवते सुद्धा. मी पण एक विद्यार्थी आहे, नांदेड महाराष्ट्रामधून बिलॉंग करते आणि आतापर्यंत मी स्किल पैसामधून 1.5 लाखापर्यंत अर्निंग केलेली आहे. जर तुम्हाला पण असं वाटते की डिजिटल स्किल शिकून मला पण अर्निंग करायची आहे तर नक्की जॉईन करा. आणि जर तुम्हाला समजत नसेल की काय आहे नेमकं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर मेन्शन केला आहे, तिथे जाऊन तुम्ही मला विचारू शकता की कशा प्रकारे अर्निंग करायची असतं आणि रेफर अँड अर्नचं पद्धत काय आहे, अफिलिएट मार्केटिंग नेमकं काय आहे. जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की सांगा. आणि मी पूर्णपणे पुढच्या भागामध्ये सगळं काही प्रॅक्टिकली सांगलेली वर्कशीट कसं बनवायचं. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर काही डाऊट्स असतील ते सुद्धा मला विचारा. बाकी थँक्यू सो मच आणि धन्यवाद. मी तुम्हाला आज वर्कशीट कसं बनवायचं यामध्ये प्रॅक्टिकली सांगते. सो सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, असं कॅनवा ओपन करायचं. आता मी हे सर्वप्रथम अगोदर बनवून दाखवलेलं आहे, पण तुम्हाला जर वाटते की तुम्हाला रेडीमेड बनवून दाखवा तर ठीक आहे, मी तुम्हाला बनवून दाखवते कशा प्रकारे बनवायचं. सर्वप्रथम आपण जाऊया टेम्पलेटमध्ये. टेम्पलेटमध्ये गेल्यानंतर इथे भरपूर सारे टेम्पलेट तुमच्याकडे येऊन जातील, जसे की काउंट द फ्रुट्स, मॅच द लेटर्स किंवा मिसिंग नंबर्स. ठीक आहे, तर आपण काय करूयात, इथे सो चेकआउट करूयात की कोणत्या प्रकारचं चांगलं असेल. ते हे आपण घेऊयात. फर्स्ट ऍड न्यू पेज करूयात. देन इथे नेम. आता मी हे सगळं काय करते, कट करते. ठीक आहे, तुम्हाला हे सगळं काही करून दाखवते की कशा प्रकारे तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं, हे वर्कशीट असं रेडीमेड आहे, पण जर तुम्हाला असं वाटत आहे की मला थोडंसं प्रोग्रामिंग करायचंय, मला स्वतःची क्रिएटिव्हिटी करायची, तर तसं पण जमू शकतं. पण तेवढा टाइम नाहीये, म्हणून मी तुम्हाला हे जस्ट रेडीमेड असल्यासारखं टाकून देते, फक्त आपली थोडीशी क्रिएटिव्हिटी. तर आपण इथे ऍड सब हेडिंग मध्ये टाकूयात लेटर्स. ठीक आहे, तिथे मी फिक्स आउट करते. तुम्ही फॉन्ट पण चेंज करू शकता. पण मला हाच फॉन्ट ठेवायचा आहे, त्यामुळे देन आपण इथे परत टेक्स्ट मध्ये जाणार. ऍड अ सब हेडिंग, राईट द मिसिंग लेटर्स. याला मी थोडंसं कलर फॉर्म मध्ये करते. ठीक आहे, तर मी असं करते की इथे ओके, हे छान दिसतंय. आता मला काय करायचंय, इथे ऍपलचं शेप घ्यायचंय. तर मी काय करणार, इथे गेल्यानंतर ऍपल सर्च करणार. ठीक आहे, ऍपल सर्च केल्यानंतर इथे मला भरपूर सारे इमेजेस येऊन जातील. आता तुम्हाला कोणतं इमेज घ्यायचं ते तुमच्यावर आहे. चला तर मग मी हे घेते. आता याला मी छोटं करते आणि इथे फिक्स आउट करून घेते. अशा वर्कशीट जर तुम्ही बनवलात ना तर तुम्हाला इझी जाईल तुमच्या लहान लेकरांना शिकवण्यासाठी. असे तुम्हाला शिकायचं असेल तर मी स्वतः पण तुम्हाला शिकवू शकते, किंवा तुम्ही स्वतः व्हिडिओज बघून पण शिकू शकता. पण कसं असतं, व्हिडिओज मध्ये तेवढं काही समजत नाही. पण जर तुम्ही स्वतः जर ट्राय केलं, म्हणजे लाईव्ह मध्ये तुमचे डाऊट्स वगैरे विचारून घेतात, ते खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही असं पण शिकूच शकता. तसं मी सिरीज आणणारच आहे.
आणि मी हे कुठं शिकले, याचे जर तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे पाहिजे असतील तर तुम्हाला स्किल पैसा प्लॅटफॉर्मवर भेटून जातील कॅनवा मास्टरीचे. आता हे झालं. आता मी परत सी फॉर कॅट हे असे छोटे छोटे शेप्स घेऊन घेते. म्हणजे लहान लेकराला ह्या अशा गोष्टी खूप आवडतात. ते तुम्ही स्वतः बनवलेले असेल तर किती छान ना. तर त्यासाठी तुम्ही स्वतः ट्राय करा, शिकत राहा. तर मी इथे डी फॉर डक. खूप छान वाटतं स्वतः क्रिएटिव्हिटी करण्यासाठी सुद्धा. ओके, डन. आता आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे लिहून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता, मी सगळ्यांच्या स्पेलिंग इथे टाकलेलं आहे. तुम्ही कशा प्रकारे मोठं करता छोटं करता ते तुमच्यावर आहे. अशा प्रकारे तुम्ही सगळं काही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या लहान लेकरांना प्रॅक्टिस शीट म्हणून, वर्कशीट म्हणून यूज करू शकता. आणि तुम्हाला असं वाटतंय की अजून प्रकारचे मला हे शिकायचे असतील तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन असतील ते पण विचारू शकता. अशा प्रकारे वर्कशीट इज रेडी. तुम्ही खूप प्रकारचे सब्जेक्टनुसार असे वर्कशीट बनवू शकता. काही डाऊट्स असतील ते पण विचारू शकता. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि इथे डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड करून घ्यायचं. इथे तुम्ही सबस्क्रिप्शन पण घेऊ शकता आणि असं पण डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याचं प्रिंटिंग पण घेऊ शकता. आता माझे हे 2 तयार झालेले आहेत. तुम्ही असं क्रिएट करून घेऊ शकता. ओके, थँक्यू सो मच.